नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणेश तायडे. सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहे सध्याच्या कंडिशनला आले पिकामध्ये बऱ्याचशा ठिकाणी जे आहे का कोंब जे आहे का पिवळे होताना दिसत आहे. तो काय प्रकार आहे, त्याला आपण कसं कंट्रोल केलं पाहिजे, रासायनिक असो किंवा जैविक असो, त्याला आपण कशा प्रकारे कंट्रोल केलं पाहिजे त्या विषयावरती जे आहे का आज आपण सविस्तर चर्चा करणार आहे. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, कारण की व्हिडिओच्या शेवटला आपण जबरदस्त आजचं जे एक सिक्रेट फॉर्म्युलेशन आहे ते जे आहे का आपण सांगणार आहे. काय करायचंय, सध्याच्या कंडिशनला विषय कसा झालाय माहितीये का, एकदम म्हणजे असं गढूळ वातावरण झालेलं आहे की भरपूर काही वेगवेगळ्या कंपन्या मार्केटमध्ये आल्या कारणामुळे आणि बऱ्याचशा भागांमध्ये जर विचार केला आपण तर बरेचसे जे आहे का नवीन शेतकऱ्यांनी जे आहे का यावर्षी बऱ्यापैकी जे आहे का लागवड केलेली आहे, तर ते बळीचा बकरा नाही झाले पाहिजे त्या अनुषंगाने जे आहे का आपल्याला अतिशय काळजीपूर्वक नियोजन करायचं आहे, जेणेकरून कमीत कमी खर्चामध्ये आपलं अधिकचं उत्पन्न कसं येईल, त्याचबरोबर आपल्या पिकामध्ये कंद कुज सारखा प्रॉब्लेमवरती आपण कसं निवारण करू या गोष्टींचा जे आपल्याला विचार करायचा आहे. त्यामध्ये आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना जे आहे का काय समस्या जाणवते, एक एकरचं क्षेत्र असेल तर त्यामध्ये अशा ठराविक ठिकाणी जे आहे का काही काही ठिकाणी असं एक एक पंजा जे आहे का एक एक कोंब जे आहे का असा पिवळा झालेला आहे आणि त्याचा जो कंद आहे तो पूर्ण ठीक आहे, पण त्याचा जो स्टंप आहे तो स्टंप जमिनीपासूनच्या वरती येतो किंवा जमिनीच्या खाली कंदापर्यंत जो स्टंप असतो तर ते जे आहे का असा पिवळा पडलेला आहे. आणि त्याला आपण असं व्यवस्थित जर त्याला असं चोळीलं किंवा मग आपण त्याला व्यवस्थित चेक करून जर बघितलं तर त्याचे जे वरचे जे शिरा आहे ते असे पूर्णपणे जे आहे का पिवळ्या पडलेले आहे आणि अशी सड कशी लागते किंवा चिकट कसं होतं तसं जे आहे का झालेलं आहे. तर ती एक बुरशीच असते, जसे की पिथियम नावाची जी बुरशी आहे तर ती बुरशी असते, ती जी आहे का त्या कंदावरती जे आहे का अटॅक करत असते आणि त्यानंतर त्याचं जे रूपांतर आहे ते सडांमध्ये होत असतं आणि आपला जो प्लॉट आहे तो एकदम फास्ट मध्ये जे आहे का झपाट्याने वाढत असतो. याला जे आहे का आपण जैविक मध्ये कसं कंट्रोल करू शकतो, जैविक मध्ये कंट्रोल करण्यासाठी आपल्याला जे आहे का ट्रायकोडर्मा, त्याचबरोबर सुडोमोनस आणि त्याचबरोबर बॅसिलस नावाच्या ज्या 3 बुरशीनाशक आहे यापैकी आपण जे आहे का जर आपल्याला जैविक आपण स्लरी जर बनणार असेल तर अतिशय अतिउत्तम आहे. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, शॉर्टकट मध्ये सांगतो. आपल्याला गुळ घ्यायचा आहे 2 किलो, 200 लिटरचे बॅलर लागणार आहे. त्यामध्ये आपल्याला गुळ 2 किलो घ्यायचा, शेण घ्यायचं 10 किलो, गोमतीर घ्यायचं आहे 5 ते 10 लिटर. त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे दही घ्यायचं आहे एक साधारणपणे 1 ते 1.5 लिटर पर्यंत. आणि त्यामध्ये आपल्याला जे आहे का ट्रायकोडर्मा, सुडोमोनस, बॅसिलस नावाच्या ज्या तिन्ही बुरशी आहे तर त्या बुरशीनाशक जे आहे का प्रति 1 लिटर तिन्ही बॅक्टेरिया आपल्याला 3 लिटर घ्यायचे आहे आणि त्या स्लरीमध्ये टाकायची आहे. फक्त काय करायचं आहे, स्लरी बनवत असताना हे जे बॅक्टेरिया आहे आपल्याला 5 दिवस पूर्ण स्लरी बनवायचे आणि त्यानंतर 5 दिवसानंतर आपल्याला जे आहे का त्या स्लरीमध्ये या तिन्ही बॅक्टेरिया टाकायचे आहे आणि त्या 2 दिवस जे आहे का आपल्याला त्या ठेवायचे आहे. 7व्या दिवशी ही स्लरी तयार होते. मस्त मक्याच्या साह्याने जे आहे का व्यवस्थित आपल्या प्लॉटला टाका, अतिशय जबरदस्त आपल्याला जे आहे का त्याचा फायदा होईल. त्यानंतर आपल्याला केमिकल मध्ये जर विचार करायचा ठरला तर केमिकल मध्ये आपण मेटिलॅक्झिल 35% वाला पावडर फॉर्म मध्ये असून द्या किंवा ॲप्रॉन एक्सेल जे सिजंटाचं आहे तर ते असून द्या. आपण जर पावडर फॉर्मचं जर घेतलं तर प्रति एकर आपल्याला जे आहे का ते 500 ग्रॅम पर्यंत जे आहे का घ्यायचे आहे. त्याचबरोबर त्यामध्ये कुठल्याही चांगल्या कंपनीचे अँटीबायोटिक जसे की व्हाइल्डामायसिन आहे ते आपल्याला 500 ml पर्यंत जे आहे का घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कुठल्याही चांगल्या कंपनीचे ह्युमिक ऍसिड 500 ग्रॅम पर्यंत त्यामध्ये घ्यायचे आहे. तिन्ही औषधी एकत्रित करून 200 लिटर पाणी तयार करायचं आणि त्याची आपल्याला अळवणी करायची आहे. जिथं कंद लागलेला आहे त्याच्या आजूबाजूने जो चांगला कंद आहे त्यावरती सुद्धा आपल्याला ती व्यवस्थित तिथं अळवणी करायची आहे. जो कंद लागलेला आहे तिथे करायची आणि त्याच्या बाजूच्या साईडला पण करायची आहे आणि बाकीच्या पूर्ण वावरामध्ये सविस्तर जे आहे का अतिशय जबरदस्त जे आहे आपल्याला ती अळवणी करायची आहे. या ज्या दोन्ही स्लॅरे सांगितले, एक जैविक मध्ये सांगितले त्याचबरोबर एक जे आहे आपण रासायनिक मध्ये सांगितले, ही आपल्याला करायच्या आहे. पण शेतकरी बंधूंनो महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला बळी पडायचं नाहीये. मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्या आल्या आहे, आपण कुठल्याही कंपनीला नाव ठेवणार नाही, पण आपल्याला विचार करून व्यवस्थित एक साधारणपणे सड लागल्यानंतर अशी कुठलीच कंपनी नाही की ती 100% सांगते की यांनी सड थांबण. एक ठराविक काळापर्यंत त्या औषधीचा रिझल्ट असतो आणि त्या ठराविक काळापर्यंत जे आहे का आपल्याला त्याचा रिझल्ट मिळणार आहे. पण शक्यतो जर आपण विचार केला तर आपण आपल्याला जैविक मध्ये जे आहे का आपल्याला विचार करायचा आहे. जर आपण त्या वावरामध्ये पहिल्यांदा फर्स्ट टाइम जर आल्याची लागवड केलेली असेल तर 100% जे आहे का कंट्रोल होण्यासाठी आपल्याला जे आहे त्याचा फायदा होतो. कशाने? ऑर्गॅनिकने. त्यामुळे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की रासायनिक मध्ये त्याचबरोबर जैविक मध्ये कुठल्या आपण औषधी वापरले पाहिजे जेणेकरून कंदकुज जी होती त्यावरती आपल्याला नियंत्रण मिळवण्यासाठी अतिशय जबरदस्त जे आहे का त्याचा फायदा होईल. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या
आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपले जे जवळचे मित्र आहेत त्यांच्यापर्यंत पाठवायला जरूर मदत करा. धन्यवाद.